आज 1 कप रव्यापासून आपण साऊथ इंडियन रेसिपी बनवतो। यासाठी तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे। अगदी झटपट मस्त अशी ही रेसिपी तयार होईल। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा घेतला, 1 मोठा चमचा यामध्ये मी गव्हाचं पीठ घातलं, 1 चमचा बेसन घातलं, 2 चमचे दही घालायचे, अर्धा चमचा मी मीठ घातलं आणि 1 चमचा साखर घातले। यानंतर यामध्ये साधारण अर्धा कप पाणी घालायचं आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे वाटताना यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घातलं आणि हे पाहू शकता असं अगदी बारीक वाटून घेतलं आहे। हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आहे। सगळं मिक्स करायचं। हे अजूनही मला घट्ट वाटतं, तर यामध्ये मी आणखी 2 ते 3 चमचे पाणी घातलं। आता हे झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यामधला जो रवा आहे तो छान फुलेल। तोपर्यंत आपण वेगळी अशी साऊथ इंडियन स्टाईलची चटणी बनवूया। तर इथे मी कढई गरम करत ठेवली होती। यामध्ये 1 चमचा शेंगदाणे घालायचे आहेत, शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजले की यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। यानंतर 4 ते 5 पुदिन्याची पानं घातले आणि कढीपत्ता घातला आणि हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये आता 1 चमचा चणे किंवा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे, थोडीशी चिंच घातली आणि यानंतर 1 वाटी यामध्ये मी खोबरं घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेतली आहे। चटणीवरती आता फोडणी घालूया। तर 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची घातली आणि ही तयार फोडणी चटणीवरती घालायची आहे। तर ही मस्त अशी आपली साऊथ इंडियन स्टाईलची खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे। आता आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर आधीपेक्षा घट्ट झालं, यामध्ये आणखी पाणी घालावं लागेल। तर आज आपण इन्स्टंट बेने डोसा बनवतो आहे, तर अगदी झटपट तयार होईल। यासाठी काहीच पूर्वतयारी तुम्हाला करायची गरज नाही आहे। तर हे पीठ आपलं तयार झालं आहे। पाणी घातल्यानंतर छान हे 2 ते 3 मिनटं मी फेटून घेतलं। आता आपण हा इन्स्टंट डोसा बनवतोय, त्यामुळे यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आणि पुन्हा सगळं मिक्स करायचं आहे। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता, याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि यानंतर यावरती पाणी शिंपडायचं आहे। 1 ते 1.5 चमचा पीठ सेंटरला घालायचं आहे आणि हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। तर हा डोसा बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट स्पॉन्जी असा असतो, त्यामुळे थोडासा जाडसरच हा ठेवायचा आहे। वरून ड्राय झाल्यानंतर याला आपल्याला बटर लावायचं आहे किंवा लोणी लावायचं आहे। साऊथ इंडियन जो बेने डोसा असतो त्यावरती भरपूर लोणी लावलं जातं, तर इथे मी आता बटर लावते। ब्रशने असं पसरवून लावायचं आहे, म्हणजे सगळीकडे लागलं जातं बटर व्यवस्थित। आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त लोणी लावा। यानंतर आता खालून छान ब्राऊन रंग येईपर्यंत हा भाजून घ्यायचा। तर इथे पहा मी 2 मिनटं भाजून घेतला आणि रंग पाहू शकता तुम्ही डोस्याचा, खूप छान क्रिस्पी झाला आहे बाहेरून। आता यावरती हा बटाट्याचा मसाला घालायचा आहे आणि ह्याची रेसिपी याच व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर पहा मस्त असा आपला हा बेने डोसा तयार झाला आहे, खूप छान दिसतोय आणि चवीला सुद्धा हा खूप मस्त लागतो। तर आता आपण मसाला बनवूया। इथे मी 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये अर्धा चमचा मोहरी, जिरं घातलं, पाव चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा चण्याची डाळ घातली। यानंतर हिरवी मिरची घालायची आहे, आलं घातलं किसलेलं, पाव चमचा हिंग घातला,
सगळं तेलावरती छान परतल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे. तर एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घातला आहे. कांदा पटकन सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला. कांदा पहा सॉफ्ट झाला आहे. यामध्ये पाव चमचा हळद घालून मिक्स केलं आहे आणि यामध्ये आता उकडलेले बटाटे घालायचे. आता हा मसाला छान 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा आहे. बटाटे असे कुस्करून घ्यायचे आहेत. हा मसाला आपल्याला डोस्यावरती पसरवायचा आहे, त्यामुळे थोडासा सॉफ्ट हवा आहे. यासाठी यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. सगळं पुन्हा एकदा परतून घेतलं. तर हा आपला बटाट्याचा मसाला तयार झाला आहे. तर हा आपला इथे पहा बेने मसाला डोसा तयार झाला आहे. काहीही पूर्वतयारी न करता कमी वेळामध्ये मस्त असा हा डोसा तुम्ही तयार करू शकता. काहीतरी साऊथ इंडियन खायची इच्छा झाली आणि घरी तयार पीठ नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा इन्स्टंट डोसा तयार करू शकता. वरून पाहू शकता अगदी क्रिस्पी आणि आतून स्पॉन्जी. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.